इचलकरंजीतील कलानगर परिसरातील एका सूत गोदामाला आग लागली। त्यामध्ये वेस्टेज कापड, सुताचा साठा आणि इलेक्ट्रिक वायरिंग जळून सुमारे 20 लाखांचं नुकसान झालं। इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशमन दलानं तासाभरानंतर आग आटोक्यात आणली। इचलकरंजीतील कलानगर परिसरात शिवसागर केसरवाणी यांचं गोदाम आहे। शुक्रवारी सायंकाळी हे गोदाम बंद करण्यात आलं। आज सकाळी गोदामातून धूर येत असल्याचं आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आलं। दरम्यान केसरवाणी यांना माहिती कळताच त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला वर्दी दिली। इचलकरंजी महापालिकेचे 4 बंब घटनास्थळी आले आणि आग विझवण्याचं काम सुरू झालं। पण पत्र्याच्या शेडमध्ये वेस्ट कापड आणि सूत असल्यानं तसंच धुरामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते। अखेर जेसीबीच्या सहाय्यानं कापड आणि सुताचा साठा बाहेर काढण्यात आला। तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत कापड, सुताचा साठा आणि गोदामातील इलेक्ट्रिक वायरिंग जळून सुमारे 20 लाखाचं नुकसान झालं होतं। भरवस्ती जवळच आग लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नाही।